नमस्कार शेतकरी मित्रांनो। तर मित्रांनो, शेतकरी सुद्धा आता दिवसेंदिवस बदलत चालला आहे। शेतकरी सुद्धा आता यंत्राच्या सहाय्याने चांगला उपयोग करून आपल्या शेतीमध्ये चांगले उत्पन्न काढताना दिसतोय। त्याचबरोबर राज्य सरकार असेल किंवा केंद्र सरकार शेतकऱ्यांना वेगवेगळ्या सवलतीमध्ये यंत्रसामग्री सुद्धा पुरवत आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त आणि फक्त 23 रुपयात टोकन यंत्र आपल्याला अर्ज कसा करता येईल या संबंधित मित्रांनो माहिती पाहणार आहेत। तत्पूर्वी मित्रांनो, चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल, तुम्ही शेतकरी असाल, आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा नक्कीच प्रेस करायचा आहे। कारण या आपल्या YouTube चॅनलवर शेती संबंधित योजनेचे व्हिडिओ तसेच शासकीय माहिती GR याची माहिती आपण नेहमीच टाकत असतो आणि तुम्हाला प्रत्येक योजनेचा लाभ मिळत राहावा हाच हेतू आपल्या या YouTube चॅनलचा आहे। त्यासाठी चॅनल सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। तर मित्रांनो, आता टोकन यंत्रासाठी आपल्याला अर्ज कसा करायचा या संबंधित A to Z माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर मित्रांनो, चला करूया या व्हिडिओला सुरुवात। तर मित्रांनो, महाडीबीटी फार्मर ही एक राज्य सरकारची अधिकृत वेबसाईट आहे। या वेबसाईटवर शेतकऱ्यांना सर्वच योजना एका छताखाली मिळणार आहे। तर मग आता यासाठी आपल्याला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महाडीबीटी फार्मर आपले लॉगिन ID तयार करून घ्यायचे आहे। लॉगिन ID तयार कशी करायची या संबंधित सुद्धा आपल्या YouTube चॅनलवर महत्त्वाचा व्हिडिओ बनवून ठेवला आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी मी ऑलरेडी यूजर ID आणि पासवर्ड बनवला आहे। या ठिकाणी यूजर ID टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉगिन करायचं आहे। जर यूजर ID पासवर्ड विसरला असाल तर आधार कार्ड टाकून या ठिकाणी OTP च्या सहाय्याने आपण पुन्हा लॉगिन करून घेऊ शकतो। तर अशा प्रकारे या ठिकाणी मी ऑलरेडी लॉगिन केलेलं आहे। तर लॉगिन केल्यानंतर या ठिकाणी मुख्य पृष्ठ यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अर्ज करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर अर्ज यांत्रिकीकरण जे 1 नंबरचं ऑप्शन असेल यावर आपल्याला बाबी निवडा यावर क्लिक करायचं आहे। जसं की या ठिकाणी कृषी यांत्रिकीकरण उप अभियान या ठिकाणी भरपूर ऑप्शन आपल्याला दिसणार आहे। तर बाबी निवडा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी मुख्य घटक निवडा यावर कृषी यंत्र अवजारांच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हे आपल्याला निवडायचं आहे। त्यानंतर तपशील या ठिकाणी मनुष्य चलित अवजार यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यंत्र सामग्री अवजारे उपकरण निवडा यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी भरपूर ऑप्शन या ठिकाणी दिसेल। तर या ठिकाणी टोकन यंत्र यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मी पूर्व संमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही या ठिकाणी जो चौकोनी डबा आहे या डब्यात क्लिक करून जतन करा या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर या ठिकाणी आपल्याला घटक यशस्वीपणे अर्ज समाविष्ट केला आहे। आपणास आणखी घटक निवडायचा आहे का? जर अजून एखाद्या अर्जासाठी आपल्याला फॉर्म भरायचा असेल तर या ठिकाणी यस निवडायचा आहे, अन्यथा नो या बटनावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी पहिल्या पेजवर आपण पुन्हा या ठिकाणी येऊन जाईल। त्यानंतर अर्ज सादर करा यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी अशा प्रकारे पुन्हा एक मेसेज दिसेल, आपण आपल्या पसंतीचे सर्व बाबी निवडण्याची खातरजमा करा। अर्जात आणखी काही बाबींचा समावेश करायचा असेल मेनूवर जा आणि बटनावर क्लिक करा, अन्यथा ओके या बटनावर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी पहा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, या ठिकाणी भरपूर असे अर्ज या ठिकाणी आपण भरले आहेत। तर या ठिकाणी अर्ज भरल्यानंतर या ठिकाणी निवडा 1 निवडा 2 हे संपूर्ण ऑप्शन या ठिकाणी आपल्याला निवडून घ्यायचे आहे। अशा प्रकारे ऑप्शन निवडल्यानंतर योजनेअंतर्गत ज्या बाबीसाठी आपली निवड होईल शेती अर्थी मार्गदर्शक सूचना लागू राहतील या चौकोनी डब्यात आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे आणि अर्ज सादर करा यावर क्लिक करायचं आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण अर्ज आपण या ठिकाणी केला आहे। अशा प्रकारे या ठिकाणी आपण अर्ज केला असून या ठिकाणी पोचपावती सुद्धा आपल्याला मिळाली आहे। अशा प्रकारे मित्रांनो, पोचपावती सुद्धा आपण या ठिकाणी घेतली आहे। तर या ठिकाणी मनुष्यचलित अवजार टोकन यंत्र या ठिकाणी मी ऑलरेडी चलन केलं असल्यामुळे या ठिकाणी पावती माझी ऑलरेडी निघली आहे। तर अशा प्रकारे फक्त आणि फक्त 23 रुपयात घरी बसून सुद्धा तुम्ही हा टोकन यंत्रासाठीच नाही तर शेतकऱ्यांना कोणतेही एखादं यंत्र घ्यायचं असेल तर अशा प्रकारे फक्त आणि फक्त 23 रुपयात तुम्ही अर्ज करू शकता। तर मित्रांनो, आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ तुमच्यासाठी इन्फॉर्मेटिव्ह असेल। तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच एक लाईक करायचा आहे। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करून बाजूला असलेल्या बेल आयकॉनला नक्कीच प्रेस करायचा आहे। अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात।